समजा खूप वर्षापासून तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करता. हं. पण ती करत असताना खूप साऱ्या त्यामध्ये अडचणी येतात आणि त्या अडचणी आल्यानंतर आपल्या मनाला खूप वाईट वाटतं. तर असाच एक विषय आहे. तो तुमच्या समोर आम्ही किंवा तुमच्यासोबत आम्ही घेऊन येत आहे. सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ तशा पशामू. आम्ही दोघे एक शेतकरी कुटुंबातील मुलं आहोत आणि आमच्या घरी खूप वर्षापासून एक गोष्ट करायची होती. एक शेतकरी असल्यामुळे त्या गोष्टीची आम्हाला नितांत आवश्यकता होती. तर ती गोष्ट आम्हाला यावर्षी वाटलं, की आता आपण ती गोष्ट करावी. म्हणून आम्ही ती गोष्ट करण्यासाठी सुरुवात केली. आज मी ती गोष्ट गोष्ट म्हणतोय तुम्हाला, ती आज मी नाव सांगू शकत नाही. भविष्यात एखाद्या व्हिडिओमध्ये यावरती आम्ही परत एक व्हिडिओ बनवू आणि ती गोष्ट काय होती ती नक्की तुम्हाला सांगेन. पण ती गोष्ट आम्ही करत असताना खूप त्रास झाला. आम्ही ती गोष्ट सुरुवात केली. आज त्या गोष्टीला आम्ही सुरुवात केली त्या करायला. गोष्टीला 10 दिवस लागणार होते हां, त्या काम कंप्लीट करून. होण्यासाठी 10 दिवस तरी लागणार होते. पहिल्या दिवशी ती गोष्ट सुरुवात केल्यानंतर खूप साऱ्या अडचणी आल्या आणि ह्या अडचणी कोणी आणल्या? जे लोकं आमच्या अवती असतात, ज्यांना आम्ही आपलं मानत असायचो, त्या लोकांनी आम्हाला त्या अडचणी आणल्या किंवा त्यामध्ये मग आमचे मित्र की माझ्या वडिलांचे मित्र असतील, असतील गावातील माणसं असतील, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही. पण ह्या सर्व लोकांना त्यामध्ये क्वचित एखादा असेल, की त्याला वाटायचं, की आमचं चांगलं व्हावं. किंवा आमचं ते काम हां, व्हावं. ते किंवा ते आमचं काम व्हावं असं एखादा असतो, त्याला वाटायचं मनापासून, की ते पण त्यामध्ये जवळ-जवळ 90% असे लोकं आहेत, की त्यांना वाटायचं, की यांचं ते काम होऊच नाहीये. मग कसं करायचं? तोंडावरती गोड बोलायचं आणि मागे-पुढे जे काही करता येईल ते करायचं आणि ते स्पेशली जे लोकं होते ना, जे त्यांना म्हणताय आजूबाजूचे लोकं किंवा गावातले लोकं, शेजारचे लोकं. किंवा बांधभाऊ म्हणतो आपण. हां, त्यांना स्पेशली माझे सासरे खूप जवळचे मानतात. त्यांना काही प्रॉब्लेम असो किंवा काही काही त्यांचं काम नसेल होत, तर त्यांच्यासोबत जाणार, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. घरी काही मदत न करता किंवा घरी त्यांचा पाय टेकत नव्हता, पण त्या लोकांसाठी या ऑफिसमध्ये जा, त्या कार्यालयात जा, त्यांची कामं ते करून द्यायचे. आणि सासऱ्यांना ते लोकं खूप जवळचे वाटायची, की हे आपले लोकं आहे, हे आपल्यासाठी करतात. कारण का सासरे गावचे पोलीस पाटील आहेत. आणि आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये जो शेतकी संघ आहे तिथे पण ते डायरेक्टर आहेत. त्याच्यामुळे त्यांचं इंटरॅक्शन जास्त लोकांसोबत सोबत व्हायचं. आणि कोणाचा पण काही प्रॉब्लेम असो, म्हणजे वैयक्तिक आमच्या दोघांचा पण काही प्रॉब्लेम असो, तो पुण्यामध्ये असो, ते सासरे घरचं काम सोडून इथं येऊन आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. हे झालं आमच्यासाठी. आमच्यासाठी. आणि जे बाहेरचे लोकं आहेत, गावातले असो, पुन्हा भाऊबंद असो, पाहुणे रावळे असो, कोणाचंही काम असो, जेवण जेवण नाही करणार, सकाळी लवकर उठणार, लवकर आवरणार, त्यांच्यासाठी जाणार, त्यांचे प्रॉब्लेम दिवसभर सॉल्व्ह करणार. गावात काही भांडण-तंडण असतील, कोणाचे फॅमिली इश्यूज असतील, ते सगळे सासरे सॉल्व्ह करणार. म्हणजे लोकांसाठी धावून जाणारा माणूस. जेव्हा त्या माणसाचं स्वतःचं घरातलं काहीतरी काम असतं, त्या माणसाने त्या गोष्टीसाठी, त्या कामासाठी स्वप्न पाहिलेलं असतं, की आपण ते करूया. जेव्हा ते आपण करायला सुरुवात करतो, तेव्हा लोकं कशी बोटं घालतात. मी तर हीच भाषा वापरेल. इतके लोकं बोटं घालतात, की अक्षर सासऱ्यांना आमची जॉइंट फॅमिली आहे. 20 ते 25 माणसांची फॅमिली आहे. रात्रंदिवस झोपा नव्हत्या माणसांना. जेवण जे आहे ते गोड लागत नव्हतं. नुसतं डोक्यामध्ये विचार करून, करून डोकं दुखायचं. इतका त्रास दिला आम्हाला लोकांनी. ते जॉब करतात, त्यांना व्हॅकेशन होतं आणि आम्ही गावी गेलो 15 दिवसासाठी. माझं तर वर्क फ्रॉम होम असतं आणि राघवला सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही गावी गेलो. गावी गेल्यानंतर आणि आमच्या घरच्यांच्या डोक्यामध्ये होतं, की ते आपल्याला काम करायचंय. अक्षरशः ते काम आम्हाला माझ्या लग्नाच्या आधीपासून करायचं होतं. म्हणजे 9 ते 10 वर्षापासून काम करायचं होतं. पण फक्त जॉइंट फॅमिली आहे, फायनान्शियल इश्यूज आहेत. एक्झाम्पल प्रत्येक वर्षी माझ्या कोणाच्या ना कोणाच्या नंदेचं लग्न होतं. घरामध्ये काहीतरी कार्य निघतं किंवा काहीतरी दुसरं शेतीचा नाही आपल्याला बाजारभाव नाही भेटत म्हणून आपल्याला काही नफा नाही होत. त्याच्यामुळं ती गोष्ट स्किप होत, होत, होत पुढे गेली. लग्न झालेल्या मुलांच्या उद्या डिलिव्हरी असायच्या. आम्ही काय घेतलं, आम्हाला घरचे सपोर्ट करतात, मदत करतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना ती गोष्ट नाही करता आली 9 ते 10 वर्षापासून. आणि जे सगळ्यात माझे लहाने सासरे होते ते आता ह्या त्यांचं जगामध्ये. पण स्वप्न होतं खूप त्यांचा तर पहिला तोच पॉइंट होता, की आपल्याला ही गोष्ट करायची. करायचं. पण ते आता ह्या जगामध्ये नाही. तर माझ्या सासऱ्यांना असं वाटलं, माझे सासरे सगळ्यात मोठे आहेत. तुम्ही तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांनी ठरवलं, की आपल्या अण्णांचं हे स्वप्न होतं, आपण ते पूर्ण करूया. फायनान्शियल इश्यू असल्यामुळे आम्ही गोल्ड लोन केलं. आमच्या ज्या घरच्या लेडीज आहेत त्या सगळ्यांचं गोल्ड लोन केलं. म्हणजे सोनं गहाण ठेवलं आम्ही बँकेमध्ये. कारण सोनंच ही एक गोष्ट आहे, की ती टायमिंगला, वेळेला आपल्याला मदत करते आणि आम्ही करतो. जेव्हा आम्हाला पैशाची खूप गरज असते, आपल्या सगळ्या सुनांना, सगळ्या घरच्या महिला मंडळांना सोनं केलेलं आहे आम्ही. ते आम्ही बँकेत जाऊन करतो. ते सगळे पैसे आम्ही एकवटवले, कामाला सुरुवात केली आणि लोकांनी त्याच्यामध्ये डायरेक्टली बोटं घातली. बोटं इन द सेन्स घातले, की ते काम डायरेक्टली बंद पाडलं. इतकं बंद पाडलं, की
आम्हाला अक्षरशः झोपा येत नव्हत्या. मी दिवसभर काम करायचे, मी घरचे बघायचे, मी घरच्यांचं काय चाललंय. माझे सासरे तर त्यांना अजिबात डोक्यात शांतता नव्हती त्यांची. आणि जे हे दिवसभर याची मदत घेऊ का, त्याची मदत घेऊ का, सकाळी 8 वाजता जायचे, नाश्ता नाही, पाणी नाही, सकाळी उठले का त्या कामासाठी जायचे, दिवसभर त्या कामासाठी जायचे, रात्री 9 ते 10 वाजता यायचे. सारखे माझे सासरे त्यांना फोन करायचे, काय झालं, काय झालं, घरी टोमॅटो लावलेली आहे, फ्लावर लावलेली आहे, त्याच्याकडे लक्ष नाही. आणि त्या गोष्टीमुळे आमच्या घरामध्ये इतकं वातावरण खराब झालं होतं की म्हणजे नुसते घरातल्यांची चिडचिड व्हायची. डोळा लावून बघायचे का कधी हे येतील आणि कधी सांगतील की हे आपलं काम आता बंद पडलेलं सुरू करा. आणि हे सांगतील की त्रास कसा झाला आणि काय झाला. पण मला हे सांगायचंय की आपण ज्यांना खूप जवळचे मानतो, ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, ते आपल्याला वाटतं की ते आपले, पण तेच आपल्या चांगल्या कामामध्ये अ, खूप अडथळा मोठा खूप अडथळा मोठा अडथळा आणतात. निर्माण. आणि आणि ज्यांना आपण विरोधक मानतो किंवा ज्यांना आपण आपलं कधी मानत आपलं नाही. मानत त्यांना आपण आपलं मानत नाही किंवा त्यांना आपण असं दुसरा माणूस म्हणून ट्रीट करतो, तेच आपल्या मदतीला धावून आलेत आज. आणि हा ते आमचा अनुभव आहे. ॲक्चुअली ते आपले असतात, पण काही एक विचारधारा असते आणि त्या विचारधारामुळे आपण जुळत नाही. वेगळे झालेलो असतो. पण तीच विचारधारा आपल्याला स्पष्ट माहीत असते आणि ह्या अडचणीच्या काळात तीच आपल्याला मदत करते. आणि अशाच लोकांनी आम्हाला मदत केली, ज्यांना आम्ही आमचे मानत नव्हतो कधी. आणि ह्या कठीण काळामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. मी त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल आणि मी त्यांना रिअल टाईमवर पण त्यांच्याकडे मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. माझ्या वडिलांनी एवढा घर कारभार सांभाळला आहे. लग्न केलीत. खूप सारे प्रगती पण करायची आहे. पण ह्या गोष्टीमुळे आमची प्रगती थोडीशी थांबली होती. तर ती गोष्ट जर झाली तर आमची घराची अजून प्रगती होईल. त्यामुळे हे स्वप्न खूप मोठं होतं, सर्वांचंच मोठं होतं. आणि आज कुठेतरी हे पूर्ण होत आहे. फक्त त्या 4-5 लोकांमुळे आमचं जे स्वप्न अडलं होतं किंवा राहिलं होतं ते पूर्ण होतंय. आणि ज्या 9-10 लोकांमुळे हे स्वप्न आमचं आज अधुरं राहणार होतं. आणि त्या ते आमचेच लोकांनी लोक ते होते. आमचेच लोकं होते. आणि त्यांचा आता आम्ही जास्त विचार करत नाही, कारण आता ती गोष्ट जी आहे ती आता आमची पूर्ण होत आहे. त्यामुळे आम्ही त्या लोकांचा जास्त विचार करत नाहीये. त्यांना आम्ही इग्नोर करतोय. पण त्यांनी पण ही गोष्ट लक्षात आम्ही इग्नोर करतोय. पण सासरे आहेत त्यांना त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून ह्या पाणी येतंय की रात्री 2-2 तास ते असे बसून राहायचे, विचार करायचे. मी सांगायचो, "घ्या झोपून दादा, घ्या झोपून." ते असे विचार करायचे, की माझेच लोकं मला त्रास देत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मी रात्री 1-2 वाजता हो, उभं उभं असायचो आणि असायचो. तेच लोकं मला आणि आम्हाला माहिती ते लोकं कोण आहे हां. मी नावं नाही सांगणार, पण त्यांनी पण समजून घ्यावं, की आपण आपलं यांनी काय वाईट केलंय आणि आपण यांचं का वाईट करतोय. देवावरतून बघतोय, की कोण कोणाचं वाईट करतंय. आपण खूप चांगले कर्म करतो हं. आणि आपण चांगल्या कर्माची वाट बघत असतो. पण आपल्यात तेवढे पेशन्स नसतात. आपण म्हणतो ना देवाच्या घरी देर है लेकिन अंधेर नाही है. पण आता तेवढं नाही राहिलोय माणसाचं आयुष्य की वाट बघायला. तेवढी म्हणजे आपण एवढं कर्म करतोय, एवढे चांगले सत्कर्म करतोय आणि आपल्याला त्याचं काहीच आउटपुट मिळत नाही, असे सासरे म्हणतात. मी कधीही कोणाचं वाईट केलं नाही, कधीही कोणाबद्दल वाईट बोललो नाही. जेव्हा माझी एखादी गोष्ट घडतीये, त्याला एवढा त्रास देताय, मी काय असं वाईट केलं लोकांचं? आणि जे वाईट करतायत त्यांचं चांगलं होतंय. नाही, तो चांगलं हो किंवा वाईट हो, आपण त्या गोष्टीचा विचार करायचा नसतो. पण आपण करत असताना आपण आपले सत्कर्म करायचे असतात, असं माझ्या वडिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते कधी अपेक्षा ठेवत नाही, की पुढच्याने मी त्याच्यासाठी काहीतरी एक पाऊल पुढे जातोय, त्याने एक पाऊल पुढे यावं. पण कमीत कमी त्यामध्ये बोटं घालू नये किंवा त्रास त्या देऊ नये. गोष्टीला त्रास देऊ नये, अशीच एक भावना माझ्या आम्हाला एवढं सांगायचंय की ना, आपण ज्या आपलं लोकांना मानतो. आपलं मानतो ना, ते आपले कधीच नसतात. ते आपले एवढं कधीच लक्षात नसतात. ठेवायचंय. हां. जे आपले नसतात, ते आपले असतात. आणि समजतंय तुम्हाला? समाजामध्ये आपण कोणासोबत वावरतो, कोणासोबत जगतोय, त्यांना आधी ओळखा तुम्ही. ओळखा तुम्ही. आमच्याकडून चूक झाली, असं चूक म्हणायला झाली. काही हो, हरकत हरकत नाही. नाही. आमच्याकडून चूक झाली, तुम्ही अशी चूक होऊन देऊ नका. तुम्ही ज्यांच्यासोबत राहतोय, आपण त्यांच्यासोबत आयुष्य जगतोय, आपल्या आजूबाजूचे माणसं असतील, आपण ऑफिसमध्ये जातो, आपण शेती काम करतो, ज्यांच्यासोबत आपण सर्व्हाइव्ह करतो, त्यांना तुम्ही नीट ओळखा. कारण त्यांना आतलं सगळं माहिती असतं आपल्याबद्दल. कारण आपण त्यांच्यासोबत शेअरिंग करतो. शरीर. आणि एंड ऑफ द डे त्याच टायमिंगला ते तिथं त्रास देतात आणि आपली गोष्ट तिथं संपून जाते. म्हणून ना आपले लोक ओळखायला शिका. शिका. आम्ही तर एवढाच आमचा एवढा संदेश होता. संदेश होता. आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात आम्हाला वर्स्ट एक्सपिरियन्स आलेला आहे. त्यातून आमचा एकच संदेश आहे तुम्हाला, की आपले माणसं ओळखा
आणि ज्यांना आपण दुश्मन मानतो, ज्यांना आपण आपले नाही मानत, तेच आपल्याला वेळेला मदत करतात आणि त्यांचे उपकार आपण आपण विसरू विसरू नये नये. आणि आम्हीही सुद्धा विसरणार नाही. जेव्हा ते आमचं काम व्हायला सुरुवात झाली, तेव्हा कुठेतरी आम्हाला आनंद झाला. कुठेतरी आम्हाला जेवण चांगलं लागायला लागलं. जेव्हा आम्ही गोल्ड लोन केलं होतं, त्या पैशाचा काहीतरी चांगला यूज होतोय याचा आम्हाला खूप आनंद हम्म. झाला आणि ती गोष्ट आमची खूप छान होते. जेव्हा ती गोष्ट पूर्ण होईल, तेव्हा आम्ही हा व्हिडिओ टाकणार आहे आणि त्यांना जे लोकं आमच्यावरती डोळा ठेवून होते किंवा जे आम्हाला त्रास देत होते, त्यांना पण समजेल आमच्या कठीण काळामध्ये त्यांनी त्यांनी मदत आम्हाला केली. खूप त्यांना मदत पण केली. समजून जाईल, की आम्ही कशाबद्दल हा, बोलतोय, बोलतोय काय बद्दल. पण आम्हाला ते ओपन नाही करायचं. पण आम्हाला हे तुम्हाला सांगायचं होतं, सांगायचं. की आम्हाला किती त्रास झाला आणि लोकं कसे असतात समाजामध्ये. आणि आपला जे कठीण काळामध्ये आपल्याला मदत करतात तेच आपले असतात आणि त्यांच्यासाठी मी कधी पण उभा आहे किंवा आम्ही दोघे कधी पण उभे आहे. त्यामुळे आम्हाला जास्त या गोष्टीवरती आता बोलायचं नाहीये. आम्ही वेळ आल्यावरती ती गोष्ट नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.